हॅलो हाय सगळ्यांना माझा नमस्कार. सगळ्यांचं स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनेलवर. आज आपण बिग बॉस मराठी सीझन 6 म्हणजेच याचा रिव्ह्यू पाहणार आहोत. काल झालेला एपिसोड म्हणजे 21 जानेवारीचा जो एपिसोड आहे त्याचा रिव्ह्यू पाहणार आहोत. जसं की बिग बॉस मराठीच्या घरात नेमकं काय चाललंय हे कोणालाच कळायला मार्ग उरलेला नाहीये. मराठी बिग बॉस एकेकाळी ज्या लेवलचा होता तो आज नेमका कुठे आहे, कुठे अडकलाय असं कोणालाच काही समजत नाही. असाच प्रश्न सगळ्यांना पडलाय, प्रेक्षकांनाही पडलाय आणि तोच मलाही पडलाय. कोण कोणाला काय बोलतंय हे समजतच नाही. कोणाच्या सोबत कोण आहे, कोणाला कोण भिडतंय हे कळतच नाहीये. कोणासोबत लव अँगल चालू आहे तेही नीट दिसत नाही किंवा कोणासोबत नाही का लव ट्रायंगल चालू आहे हेही काही दिसत नाही. आणि या टास्कमध्ये तर प्रत्येक राऊंडला नियम बदलत आहेत. हे तर अजूनच गोंधळून टाकणारं आहे. प्रत्येक असं नव्हतं, म्हणजे प्रत्येक टास्कला नियम बदलत नव्हते. आता काय चाललंय यांचं यांनाच माहिती. म्हणूनच आजचा एपिसोड मी खूप बारकाईने पाहिलाय. मी आपण त्याच्यावर आता बोलूयात. आजचा एपिसोड खरंच असा होता का जो पाहताना धक्का बसतो. उन्नती म्हणजेच तसं दर्जा घसरलाय असं ते चुकीचं नाही. आपण सीझन 1, 2, 3, 4, 5 पाहिलेत. या सीझनमध्ये टास्क होते, रूल्स क्लिअर होते आणि गोंधळही कमी वाटत होता. यावेळेस सगळंच बिनसलेलं दिसतंय मला. आता तर पहिल्या आठवड्यानंतरच दुसऱ्या तिसऱ्या दिवशी हा सगळा प्रकार कुठे जाऊन पोहोचलाय. आता थोडक्यात नाही तर नीट सांगते, म्हणजे एकदम व्यवस्थित क्लिअर बोलूयात ह्या सगळ्यासाठी. आजचा टास्क होता सगळ्यांना माहिती आहे राशनसाठी होता. बिग बॉसने 2 रंगांच्या गोण्या दिल्या होत्या, ब्ल्यू आणि रेड. प्रत्येक राऊंडमध्ये 8 ब्ल्यू आणि 8 रेड गोण्या होत्या आणि प्रत्येक राऊंडमध्ये 4-4 सदस्य बाद होणार होते. या टास्कची संचालक होती कॅप्टन आपली प्राजक्ता, जी आपली सिंगर आहे ती. पहिल्या राऊंडमध्ये रेड एरियामध्ये जो बंद केला गेला आणि सगळ्यांना ब्ल्यू गोण्या उचलायच्या होत्या. बजर वाजतात सगळे धावले, पण एक जण धावला नाही, तो म्हणजे प्रभू. तो मागे का उभा राहिला, इथेच मला मोठा प्रश्न पडला होता. त्याचं मागे राहण्याचं कारण काय होतं. बजर वाजताच सगळे धावले, पण तो एकटाच मागे होता. प्रभू इतका दूर उभा असताना त्याला एवढ्या परफेक्ट अँगल कसं दिलं गेलं की पहिल्यांदा गोणी ओंकारनी उचलली, रोशननी नाही. मागे जाऊन पाहिला, खरंच सांगतो इतकी गर्दी, इतका ओव्हरलॅप होता की आपल्या स्क्रीनवरून काहीच कळत नाही. थर्ड हॅम्पर असला ना त्याला कन्फर्म सांगता आलं नसतं की पहिला हात कोणाचा लागला ते. तरी हे निर्णय कसा घेतला गेला हेही कळत नाही. पहिल्या राऊंडमध्ये निर्णय असा झाला की पहिला हात कोणाचा लागला आणि त्या आधारावर रोशनला बाद करण्यात आलं. ठीक आहे, संचालकांचा निर्णय अंतिम निर्णय, यात वाद नाही. पण मग दुसऱ्या राऊंडमध्ये नेमकं काय झालं असं की दुसऱ्या राऊंडमध्ये रोशन 3 गोण्या उचलल्या होत्या. तो त्या घेऊन चाललेला असताना त्याच्यावर 3-4 जण तुटून पडले, हेही आपण पाहिलं. गोण्या हिसकावल्या गेल्या आणि तिथे अचानक निर्णयाचा निकष बदलला. आता पहिला हात महत्त्वाचा राहिला नाही तर कोण जास्त भडकतोय यावर निर्णय झाला. यात सगळ्यात मोठा मुद्दा आहे, जर पहिल्या राऊंडमध्ये पहिला हात ज्याचा लागला तर हा नियम होता, तर मग दुसऱ्या राऊंडमध्ये तसा का नव्हता, म्हणजे तोच नियम का लागू झाला नाही. मला असं वाटतं की प्राजक्ताचं संचालन हे इथे कुमकुवत वाटलं. ती व्यवस्थित संचालन किंवा कॅप्टन्सी करत नाही असं मला वाटतं. कारण अनेक वेळा तिचा निर्णय तयार दिसत नव्हता, पण आजूबाजूच्या लोकांचं ऐकून ती तिचा निर्णय बदलत होती असं तिथं दिसून आलं आणि ते स्पष्ट दिसायचं होतं. संचालक म्हणून एक गोष्ट ठाम असायला हवं, ती जी की ती नव्हती. मी संचालक आहे, माझा निर्णय अंतिम आहे, ते इथं झालं नाही आणि ती लोकांच्या आजूबाजूंचा ऐकायची आणि तोच निर्णय देत होता. आता ब्रॉन्झ रेशन कार्डचा मुद्दा. 4 जणांना ब्रॉन्झ देण्यात आलं. एक कारण दिलं गेलं होतं, प्रभू कमी खातो. हे कारण मला अजिबात पटलं नाही. कोण कमी खातं जास्त खातं हे तर मोजमाप कोणी करत नाही. बिग बॉसच्या घरात बेसिक राशन असलं तरी पोटभर खायला मिळतंच. गोल्डन रेशन म्हणजे फक्त लक्झरी आयटम्स, पनीर, अंडी इत्यादी. कोण कमी खातं कोण जास्त खातं यावरून ब्रॉन्झ देणं हा फेअर निर्णय आहे का, तुम्हाला काय वाटतं. आणि लक्षात घ्या, प्रभू कुठल्याच ग्रुपचा नाही. सोनाली आणि प्रभू जे आहेत ते इंडिव्हिज्युअल खेळत आहेत, तरीही याच लोकांना टार्गेट केलं जातं. म्हणजे प्रभू हळूहळू या सीझनची पंचिंग बॅग बनतोय का असं मला प्रश्न पडतोय. निर्णय घ्यायला अवघड झालाय की चला प्रभूला बाहेर काढू, म्हणजे निर्णय त्यांचा असाही असू शकतो की प्रभूला बाहेर काढू. हे आधीही नॉमिनेशन टास्कमध्ये घडलंय किंवा झालंय. दुसऱ्या राऊंडमध्ये जो गोंधळ झाला तो तर वेगळ्याच लेवलचा होता. ओरड झुंबड, ढकलाढकली, मारामारी, इतका आवाज होता की प्रेक्षकांच्या कानाला मुंग्या आल्या असतील.
एवढा आवाज होता, माझ्या कानाला तर आल्याच होत्या, किती जोरजोरात आवाज होता तो. बिग बॉसला सतत सांगत होते बाजूला व्हा, इजा होईल, पण कुणीही तिथे ऐकत नव्हतं, कुणीही माघार घेत नव्हतं. आणि यातले काही डायलॉग्स म्हणजे रुचिता म्हणते शो मध्ये खोटा अँगल करणारी लोक मला शिकवणार का, ती प्रत्येकालाच म्हणते असते तुम्ही मला शिकवणार का, ही अशी काय कोण आहे काय माहिती, आता ते तिचं तिला कोल्हापुरकरांनाच माहिती. अनुश्री म्हणते मी तुमच्या सगळ्यांची अंडी फोडते. हे सगळं ऐकून मला खरंच प्रश्न पडलाय बिग बॉस कुठे चाललाय किंवा बिग बॉस मध्ये नेमकं चाललं काय. शेवटी माझं तर स्पष्ट मत आहे, टास्क चांगला होता, पण संचालन फेअर नव्हतं, अनफेअर होतं. तिला करताच येत नाही संचालन, मी असं म्हणेन. रूल म्हणजे कॉन्स्टंट नव्हते, रूल प्रत्येक फेरीला चेंज होत होते. प्रभूला वारंवार टार्गेट केलं जाते, बाहेर काढण्याचा गेम दिसतोय सगळ्यांचा, आणि गोंधळ आणि गेमपेक्षा गोंधळ जास्त दिसून आला. विकेंडच्या वारला रितेश दादांनी हे सगळं नक्कीच ॲड्रेस केलं पाहिजे असं मला वाटतं. आता बघूया आजच्या एपिसोडमध्ये काय घडतंय ते, त्याचाही रिव्ह्यू मी लवकरच घेऊन येईल. बाय.